आता वेळ झाली आहे, टायटल थोडं अनोखं आहे आणि तुमची प्रमुख भूमिका आहे, तर थोडंसं भूमिकेबद्दल सांगाल? ही एक मध्यमवर्गीय गिरगावमध्ये राहणारी मध्यमवर्गीय बाई आहे आणि इश्यूज नाही आहेत, मुलबाळ नाही आहे. मला तसं नकोच होतं. शिक्षिका आहे, त्यामुळे विचार करण्याची तितकीच क्षमता आहे. आणि जेव्हा नवरा थोडा असा विचार करतो की आपण म्हातारं झाल्यानंतर खितपत पडून मरण्यापेक्षा आपण आधीच का नाही, म्हणजे मी जीव द्यायचा असं नाही म्हणत आहे, आपण आधीच एक्झिट का करायची नाही. आणि त्या विषयावर हा थोडासा चर्चात्मक आहे, थोडासा इमोशनल आहे. कारण हे जरी अरेंज मॅरेज असलं, त्यांना मूलबाळ नसलं तरीसुद्धा एकमेकांवर नितांत प्रेम आहे आणि एकमेकांना सोडून त्यांना राहायचं नाही दोघांनाही. त्यामुळे एक प्रकारची छोटीशी लव्ह स्टोरी म्हणा सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. एका गंभीर विषयावर थोडीशी हलक्या तऱ्हेने येणारी चर्चा आहे. आणि कारण मरण म्हटल्यानंतर जरा लोकांची मरणावर काय बोलायचं ते सगळं ह्याच्यात आलेलं आहे, या फिल्ममध्ये आलेलं आहे. की तुम्ही काय थकून भागून आल्यानंतर मरणाविषयी काय तुम्ही बोलताय त्यांच्याशी, असं एक कॅरेक्टर आहे. सो मला वाटतं पण तरीसुद्धा कुठेतरी चर्चा ही व्हायला पाहिजे. कारणं बरीच आहेत. ती छोटी जी कारणं आहेत ती या सिनेमामध्ये येत आहेत आणि असा थोडासा सगळ्या बाजूंनी विचार करायला लावणारा असा हा सिनेमा आहे. आता वेळ झाली आणि अनंत महादेवांनी अतिशय सुंदर त्याची मांडणी केलेली आहे. सगळ्या बाजूंनी विचार करून मांडणी केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं हा पाहण्यासारखा आणि विचार करण्यासारखा पण सिनेमा आहे, तर जरूर पहा. तुम्ही आणि दिलीप प्रभावळकर यांची जोडी म्हणजे अगदी त्या कॅरेक्टरमध्ये धडलेले दिसतात. तो दिलीप सरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? दिलीप यांच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम करते खरं सांगायचं तर. त्यांचे अनेक सिनेमा पाहिलेले आहेत, नाटकं पाहिलेली आहेत, पण बरोबर काम करण्याची जी गंमत आहे त्यांच्याबरोबर अतिशय कधी शालजोडीतले वगैरे असे असतात त्यांचे. त्याचा प्रत्यय मला थोडा आलेला आहे, खूप नाही आलेला आहे, पण पटकन त्याची काहीतरी बोलून जातात आणि ते हसायला लावतात. आपण त्यांची भूमिकेकडे पाहण्याची, काम करण्याची जी पद्धत आहे ती नेहमीच प्रत्येकाची आपली पद्धत असते. आणि मला वाटतं थिएटरचं त्यांना सुद्धा थिएटरमधून आल्यामुळे मला वाटतं ते जास्त मला कम्फर्टेबल वाटलं होतं. ओके, तर बाई पण भारीमध्ये तुम्ही इतक्या शाईन झालात, पण यू वर नॉट देअर फॉर द इंटरव्ह्यू. कुठे होता तुम्ही? ॲक्च्युली माझं चार चौघी नावाचं नाटक हे चालू होतं आणि नेमकं आमच्या प्रमोशन्सच्या वेळेस आम्ही इंग्लंडला गेलेलो होतो 2 प्रयोगासाठी. त्यामुळे ते 8 दिवस माझे मिस झाले. आणि त्याच्यानंतरसुद्धा म्हणजे फिल्म रिलीज झाल्यानंतरसुद्धा आमचे प्रयोग चालूच होते. त्यामुळे मला थोडंसं राहता आलं, थोडंसं नाही राहता आलं, असं झालं ते. पण चाचं म्हणाल बाईपणचं कलाकार अगदी अनोखी टीम होती तुमची सगळ्यांची. आणि ज्या फक्त 16 किंवा 20 वर्षाची अभिनेत्री लागते किंवा एकदम बारीक पाहिजे किंवा असं पाहिजे तसं पाहिजे, हे सगळे कॉन्सेप्ट या फिल्मने मोडून काढलेत आणि सुपरहिट झाली फिल्म. काय सांगाल त्याबद्दल? ॲक्च्युली जेव्हा मी फिल्मची स्टोरी किंवा कथा ऐकली केदार शिंदेंच्याकडून मला खूपच आवडली. कारण ती 6 बहिणींची स्टोरी आहे. आणखीन गुंतागुंतीची, म्हणजे नात्यामध्ये गुंतागुंत आहे, नात्यामध्ये थोडंसं रिस्ट्रेंट नातं झालं.